आणि त्यांच्या प्रेमापोटीच आणि माझे मित्र संजय इंगळे सर यांच्या प्रेमापोटीच मला नाही म्हणता नाही आलं. काही जणांना माहित असेल मी धुळे महापालिकेत आयुक्त असताना 14 महिने इथं मी काम केलेलं आहे. आपण आपल्या पेपरच्या माध्यमातून भेट झालेली असेल तर ते काय माझा कर्तव्याचा भाग होता. प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याने तसं काम केलं पाहिजे, त्यामध्ये फार मोठं विशेष काय नाही. परंतु एक हे हम म्हणजे आपण आहे, हे कुणाचं एकट्याच नाही, आपल्या सर्वांचं आहे. आणि ह्या हम मध्ये प्रत्येक जण मालक असणार आहे. तर तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. मला असं वाटतं आज जशा टाळ्या आपण स्वतःसाठी आपण वाजवलेल्या आहेत, तसे ह्या जगानं सर्व इथं बसलेल्या माझ्या 40 गाव पंचक्रोशीतील जळगाव जिल्ह्यातील खानदेशातील नागरिकांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन आलो, म्हणून ह्या जगानं टाळ्या वाजवलं पाहिजे. जगातली माणसं ह्या 40 गाव मध्ये भेट देण्यासाठी, इथं बघायसाठी ह्या 40 गावच्या माणसांनी, नागरिकांनी, माझ्या शेतकऱ्यांनी काय केलंय हे बघायसाठी जगातल्या कानाकोपऱ्यातले इथं माणसं आली पाहिजे. ही भावना घेऊन मी जे आता काय बोलणार आहे, आपण आता सर्वांनी त्यामध्ये करूया. बोर्ड बघितला लावलेला हम आणि इतिहास फाउंडेशननं, आम्हाला कुणाचं दान नको, आम्हाला कुणाची मदत नको. खरंच आपल्यासारख्या लोकांना कुणाची मदत नाही, गरज नाही. परंतु आपल्यामध्ये एक सुप्त ताकद आहे. जसं आता शाहरुख, प्रत्येकामध्ये एक शाहरुख असा दडलेला आहे. शिक्षण किती झालं हे महत्वाचं नाही, शिक्षण किती झालं हे महत्वाचं नाही. त्या माणसामध्ये कौशल्य आणि त्याची काम करण्याची तयारी, काम करण्याची उमेद ही फार महत्वाची आहे. आणि ती शाहरुख मध्ये दिसली. आणि झाकीर सराकडे ते कौशल्य आहे, प्रत्येकाचे चांगले गुण आहेत, ते घ्यायचं, त्या माणसाला पुढे कसं नेता येईल. त्यांची भावना अशी नाही की त्याला ते नोकरच ठेवायचं. एखादा रूम मधलं किंवा ऑफिस मधलं साफसफाईचं काम करणाऱ्या माणसाला जर ते उद्योजक बनवू शकतात, तर आपल्या इथं प्रत्येक बसलेल्या माणसाला ते उद्योजक बनवू शकतात. आणि आपल्या प्रत्येकामध्ये तो उद्योजक जडलेला आहे आणि लपलेला आहे, तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. शेतकरी म्हणून, ग्रामीण भागातल्या स्त्री पुरुष म्हणून आपल्या काही समस्या आहेत. आपल्याला एकतर धोका पत्करायची क्षमता नसते किंवा भीती वाटते. जर आपण कुठला व्यवसाय सुरू केला, त्याला आर्थिक पाठबळ नसते. तिसरी गोष्ट, जर आपण व्यवसाय सुरू केला तर त्याला बाजारपेठ उपलब्ध होईल का नाही याची खात्री नसते. आज जर बघितलं आपल्या शेतकऱ्याची कुचंबना जे होते आणि जे काही चित्र दिसतंय, काय गोष्टी आपल्याला रस्त्यावर टाकून द्यायला लागतात, मग ते दूध असेल, शेती उत्पादन असतील किंवा गार्मेंट सारखे उद्योग असतील, 40 गावांमध्ये हे वैभव सर्व होतं. हे गत वैभव परत प्राप्त करून द्यायचं या ध्येयाने आपण सर्व इथे एकत्र आलेलो आहोत. हा म्हणजे हे झाकीर सराचं किंवा कुणी इथं लोकप्रतिनिधी किंवा कुठल्या संघटनेचं, कुठल्या जातीचं, कुठल्या धर्माचं, हे कुणाचं एकट्याचं नाही. हम बघितलं तर ह्युमन युनायटेड मिशन. आपण बसलेले इथं प्रत्येक नागरिकाचं ते ध्येय आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्याची जबाबदारी इथं बसलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाची. वय किती असेल फरक पडत नाही. तो विद्यार्थी दशेतला माणूस असेल, एखाद्याचं वय 50-60 असेल, एखादा शिकलेला असेल, एखादा शिकलेला नसेल, पण प्रत्येक माणसामध्ये एक ताकद दडलेली असते. आणि त्या प्रत्येक माणसातली ताकद, त्याच्यातली उमेद, त्याच्यातलं कौशल्य हे सर्व बाहेर काढून एक असा उद्योग समूह उभा करायचा आहे, ज्यामध्ये जो उत्पादन करणार आहे, ज्या शेतकऱ्याकडून माल जे घेणार आहे, प्रक्रिया होणार आहे किंवा विक्री होणार आहे, या प्रत्येक ठिकाणी खर्च हम करणार आहे. जे आपल्याला आर्थिक अडचणी आहे, बाजारपेठ हम उपलब्ध करून देणार आहे, जे आपली समस्या असतील, व्यवस्थापन, तांत्रिक कौशल्य आणि सुरुवातीला जे काही प्रशिक्षण आहे, आपल्याकडे कौशल्य नाही, हे कौशल्य सगळं निर्माण करून द्यायचं. त्याची तयारी, त्याची जबाबदारी. झाकीर सर काय चुकलं तर यात मला सांगा, मला माहित नाही, पण हे सर्व तुम्ही करणार आहात. म्हणूनच हे आमच्या इथं बसलेले सर्व शेतकरी बांधव आणि भगिनी, हे तुमच्या एक चांगला उद्देश घेऊन तुम्ही समोर चाललाय. आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवाला आणि भगिनींना तुम्ही बरोबर घेऊन एक खानदेशामधला विकास आणि एक विकासाचं मॉडेल जे महाराष्ट्रामध्ये, इतर प्रदेशामध्ये जाईल, पश्चिम महाराष्ट्रात जाईल, कोकणात जाईल, मराठवाड्यात जाईल, विदर्भात जाईल. आणि हेच मॉडेल जो काही तुम्हाला लाभ मिळेल, फायदा मिळेल, आता मी फायदा मिळतोय. ज्यावेळी एकदम भाव पडलेला असतं, रस्त्यावर टाकून त्याची वेळ येते.
भाव आलेला असतो त्यावेळी कमी दरात खरेदी केलं जातं आणि सगळा फायदा व्यापारी आणि उद्योजकाला मिळतो. जो फायदा तुम्हाला मिळणार आहे त्या फायद्यातलं मला अशी माहिती मिळाली की तुम्ही 30-40% नफा डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे आणि आमच्या शेतकऱ्याला तुम्ही उद्योजक म्हणून सामील करून घेणार आहे. त्याचमुळं तेवढ्याच उद्देशानं आणि एक चांगला विधायक कार्यक्रम आपण घेऊन पुढे चाललाय. म्हणून खानदेशात कुठेतरी मला खानदेशाच्या लोकांनी धुळ्याला असताना फार प्रेम दिलं, आपुलकी दिलं आणि हे कृतज्ञतेचे कुठेतरी छोट्या प्रमाणात एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याला परत फेड करता यावी आणि या चांगल्या उद्देशामध्ये मला सामील होता यावं. त्या एका उद्देशाने मी फक्त इथं आलोय, एवढंच माझा स्वार्थ आहे. आणि परत मी इथं येणार, कधी येणार मी सांगतो, ज्यावेळी हे मॉडेल एकदा यशस्वी झालेलं असेल आणि इथं बसलेल्या आणि ह्या प्रकल्पामध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटेल की मी उद्योजक झाले, मी आज 10 माणसाला नोकऱ्या देऊ शकतो, 4 माणसाला काम देऊ शकतो आणि त्याला अभिमान वाटेल. कुठं नोकरी शोधायची गरज पडणार नाही आणि खानदेशामधनं पहिली सुरुवात होईल. आमचं शेतकरी जे आत्महत्या करतात खानदेशामध्ये बंद होण्याची आणि एक चांगली प्रथा पडण्याची इथून सुरुवात होईल. आणि त्यावेळी जो कार्यक्रम असेल तिथं 1000-500 असे उद्योजक बसलेले असतील, त्यांना खरोखर प्राऊड वाटेल. आपण जो कपडा उत्पादित करतोय, गारमेंट बंद काय करतोय, डेअरीचं प्रोडक्ट आहे ते करतोय, फळ प्रक्रिया उद्योग असतील किंवा अन्न प्रक्रिया उद्योग असतील, हे सर्व करण्यासाठी ते करून त्यांना एक अभिमान वाटेल की हा माल आमच्या शेतात निघतोय, आम्ही त्याच्यावर प्रक्रिया करतोय आणि आर्थिक आणि बाजारपेठ तुम्ही उपलब्ध करून दिले आणि हम म्हणजे हे सगळ्या आपल्याचं, हम आहे आपला आहे ही भावना आणि त्यांच्या मनाची एक नाउमेद आणि निराशेची भावना निर्माण झाली. ह्या निराशेमधून ज्यावेळी माझे बंधू आणि भगिनी बाहेर पडतील त्या दिवशी एक आपण फार मोठा चांगला कार्यक्रम ठेवू आणि त्याची सुरुवात तुम्ही ह्या 40 गावांमध्ये करताय. आणि 40 गावच्या लोकांमध्ये काय ताकद आहे, काय उद्योजकता आहे, काय कौशल्य आहे हे कुणाला सांगायची गरज नाही. हे तुम्हाला झालेलं दिसेल. तुम्ही अतिशय योग्य गाव निवडलेलं आहे आणि ह्याची सुरुवात फार चांगल्या पद्धतीने होणार आहे. तुम्ही पारदर्शक पद्धतीने काम करणार आहे आणि आपण काहीतरी नवीन सुरू करतोय. नवीन सुरू करताना भरपूर समस्या येतील, अडचणी येतील. मी तुम्हाला सांगतो इथले लोकप्रतिनिधी सुद्धा जे कुठल्या पक्षाचे असतील कुणी असतील ते सुद्धा तुमच्या बरोबर राहणार आहेत आणि राज्य शासन म्हणून, प्रशासन म्हणून आणि उद्योग विभागामध्ये काम करतोय. कुणी इंगळे सर आहे, मी आहे, MIDCचा विषय असो, उद्योग विभागाचा असो किंवा जनरल मॅनेजर DIC मधला असो, कुठल्या सामूहिक प्रोत्साहनाच्या योजना असो, जी कुठली गोष्ट लागेल तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सांगेल सर अडचणी त्या ठिकाणी आम्ही ठामपणे उभा राहू आणि हा प्रकल्प आपण सगळे मिळून यशस्वी करणार आणि हा यशस्वीचा दिन साजरा करायला आपण परत याच सभागृहामध्ये एकत्र बसणार. या क्षणी मी हे सांगतो आणि तुम्ही असला उदंड आणि फार आत्मविश्वासाने चांगला प्रकल्प घेतला त्याबद्दल मी आमच्या सर्व इथे बसलेल्या शेतकऱ्याच्या वतीने, माझ्या भगिनीच्या वतीने खरं तर तुमचं अभिनंदन करतो. झाकीर सरांसाठी एकदा टाळ्या वाजवूया आपण.